छत्रपती शिवाजी महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं ओएसएस इंग्लिश स्कूल आणि ओएसएस विद्यालय यांच्याकडून मनस्वी स्वागत. आपल्या येण्याने एक आल्हाददायक आनंददायक रोमहर्षक मनस्वी स्वागत. त्यांच्या माता, राज्यमाता, आपल्या सर्वांच्या माता जिजाऊ संगीत शिक्षका म्हणून त्या कार्यरत आहेत. 2009 पासून संगीतमय एकपात्री नाट्य प्रयोग त्यांचे सातत्याने सुरू आहेत. प्रबोधनात्मक संगीतमय एकपात्री प्रयोगांची त्यांची काही सूची खालीलप्रमाणे. 1 नंबर राष्ट्रमाता जिजाऊ, रण रागिनी झाशीची राणी, कर्तृत्वशालिनी महाराणी हिराई, गोकुल की यशोदा मैया, संत तुकारामांची आवली, मनराम रंगी रंगले, साहित्य माझा सांगत, युगपुरुष स्वामी विवेकानंद, संत मीराबाई, क्रांतिज्योती सावित्री, जय भारत माँ इत्यादी एकपात्री प्रयोग त्यांनी केलेले आहे. आजवर 3500 च्या वर संगीतमय एकपात्री नाट्य प्रयोग त्यांनी 7 राज्यांमध्ये केलेले आहेत. यात गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. इतरही त्यांचे विविध उपक्रम आहेत, जसं की सूत्रसंचालन, सुगम संगीत, विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वर्ग, रांगोळी प्रशिक्षण, व्यसनमुक्तीसाठी त्यांनी केलेलं समुपदेशन. आणि या समुपदेशनामुळे आजवर शेकडो युवकांनी हे एकपात्री प्रयोग पाहून याच्यातून प्रेरणा घेऊन व्यसनमुक्ती केलेली आहे. त्याच पद्धतीने त्यांना बहुविध सन्मानाने देखील सन्मानित केलेले आहे, पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये विशेष पुरस्कार म्हणजे 2013ला करवीर श्री शंकराचार्य यांच्या हस्ते समाजभूषण तन्मयश्री सन्मान पुरस्कार. मुंबई येथे 2014ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सामाजिक कार्यासाठी सन्मान चिन्ह. जगविख्यात पतंजली योग गुरु श्री रामदेव बाबा यांच्या हस्ते सामाजिक कार्यासाठी सन्मान चिन्ह. 2020ला बंगळूर येथे आदर्श नारी समाजभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. त्याच पद्धतीनं 2025 या साली समाज प्रबोधन कार्याची त्यांची दखल घेत दूरदर्शन या वाहिनीने 8 एप्रिल 2025 मध्ये दूरदर्शन केंद्र सखी सह्याद्रीवर त्यांची मुलाखत देखील प्रसारित केलेली आहे. तर अशा या बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या इथे आपल्यात उपस्थित आहेत. हा त्यांचा परिचय या ठिकाणी आपल्याला देतो. प्रसंगी सणावाराला किंवा आदरातिथ्यासाठी सुवासिनीने पेटवलेल्या दिव्यांना जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अनेक शूरवीर महात्मे यांनी आपल्या जीवाचा त्याग करून बलिदान करून भारताला नवी पहाट स्वातंत्र्याची नवी पहाट पांगसारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य सारे. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, तेव्हा माझी ललाट रेषा बनते
ज्या जिजाऊंनी आपल्या संस्कारातून छत्रपती शिवाजी शिवाजींना असे शिक्षण दिले, असे संस्कार दिले, ज्यामुळे करुणा अवस्था दिसेल. आणि या सगळ्या अवस्था कशा जिजाऊंनी शिवाजीला मोठं करताना केल्या हे सगळं. त्यामुळे खूप आनंद घ्यायचा आहे तुम्हाला. सगळ्या मुलांना मी दिसते. माझ्यासोबत ही टीम आहे. मला सॉरी नावं पाठी झालेत बाकी सरांची, पण एवढा आनंद झाला. ओयासीच नाव पहिले ऐकलं आणि थोडं मनाला वाटलं हे कॉन्व्हेंट प्रकार आहे का बा, नुसतं ख्रिश्चनांचं येशूची प्रार्थना करू. कारण मी भारतभर फिरलेली आहे, मी सगळ्या शाळेचा अभ्यास केला. पण या शाळेत आली आणि माझं मन खरंच असं वाटलं की राजमातेचं सार्थक झालं. 12 जानेवारीला जयंती झाली राजमाता जिजाऊंची आणि आता 19 फरवरीला माझ्या शोभाची जयंती आहे. ज्या शाळेत मी आली त्या शाळेचं एंट्री पासून आत्तापर्यंत इतक्या सुंदर कमळामध्ये पहिल्यांदा मला भारत माता सजलेली दिसली, त्यासाठी टाळ्या. आता 6 जून 1674 आणि आपला 2024ला 350 वर्ष झाले शिवराज्याभिषेकाला. राजा झाला पहिल्यांदा. 1000 वर्ष आहे का. 1001 पासून शक आले, हुण आले, मोगल आले, यवन आले, इंग्रज आले, पोर्तुगीज आले. सतत आपल्या भारतावर आक्रमण आहे आणि आपल्याला इतिहास आजवर चुकीचा शिकवला गेला शाळेमध्ये. माझा शिवबा अर्ध्या 1 मार्काचा. कोणी मारलं प्रतापगडावर, कोणी कोणास मारले. बस शिवाजीने अफजल खानाला मारले 1 मार्क. अरे त्याचं एवढं कर्तृत्व आहे. महाराष्ट्र माता म्हणतात. ज्या शिवाजीचं चरित्र ऐकून व्हिएतनाम सारखा छोटासा देश इंग्रज त्यांना म्हणतो सैनिकांना, ये मैंने रायगड की मिट्टी लाई है, ये मिट्टी को म्हणजे त्याचा वास घ्या, ती मिट्टी जवळ ठेवा आणि त्या मिट्टीला का ते शिवाजीचं रक्त सांडलंय रायगडावर, प्रतापगडावर. ही मिट्टी तुम्ही जर घेतली, माती डोक्याला लावली, माथ्याला लावली, तर तुम्हालाही मराठ्यांसारखा महाराष्ट्र महान राष्ट्रासारखा शिवाजी सारखा माझा एक सैनिक होईल. असं व्हिएतनामचा राष्ट्रपती जेव्हा म्हणतो, मुझे कुछ नहीं देखना है, मुझे रायगड देखना है. शिवाजीने या रामायण महाभारताच्या कथा ऐकून जिजाऊंनी सांगितल्या म्हणून शिवाजी घडला. शिवाजींना सत्यानेच त्रास दिला, त्याच्या जातीच्या लोकांनीच, आमच्याच लोकांनी त्रास दिला. पण शिवाजी राजे मागे हटले नाही. कारण जीवनात म्हणजे एकच सांगते, तुम्ही कितवी पासून आहे मला वाटते 5वी दिसतात आहे, 4थी 5वी पासून 5वी ते 10वी एम ठेवा मंडळी. एम ठेवा. माझं बालपणापासून स्वप्न होतं आईचा वारसा मी पुढे चालव. मी उत्तम प्रबोधनकार नव्हते. डिटर्मिनेशन एंड डेडिकेशन. समजलं. लॉक किया जाए, लॉक किया जाए, लॉक आगे जाए. चला ताट बसा. परत खाली वाका, थोडे खाली वाकून जगायचा प्रयत्न करताय. त्या माता एवढी मी मोठी नाही, त्या भारत मातेच्या चरणाची मी धूळ आहे. पण मला असं वाटतं त्या सावरकरांनी कष्टाने, अंगमनात एवढ्या कष्टाने त्यांना खायला मिळत नव्हतं. नारळाचं तेल नाही काढलं, नारळाची कवटी असते ना, त्याला मारू मारू पुन्हा फिरवलंय. बैलांसारखं बांधायचे इंग्रज आणि फटके मारायचे. हो असे हाडाहाडे झाले होते. बसू नका. एकदा अंदमानाला जा, युट्यूबला अंदमान बघा, फालतूच्या गोष्टी बघू नका. विद्यार्थी तर विद्यार्थ्यांसारखे राहा. तुम्ही राजा आहे तर राणी मिळणार आणि राणी आहे तर राजा मिळणार. हे फालतू धंदे आय लव्ह यू मिस यू करू नका. विद्यार्थी म्हणजे विद्यार्थीच. विद्यार्थी कुतो सुखा. 1 वर्ष ते 25 वर्ष नोकरी पाणी आई वडिलांना पोसायचं. 25 नंतर आई वडील बिलकुल नाही. तुम्ही आई वडिलांना दिले पाहिजे 10,000. घे आई तुला खर्चाला. किती वर्ष आईने करायचं. 9 किलोचा दगड बांधावर येते, सॉरी 9 महिने 3 किलोचा दगड बांधा आणि काम करा. जो आईला नावं ठेवलं. यापुढे आईला शिव्या दिल्या आणि वृद्धाश्रम दिसले तर बघा आणि जिजाऊ. खबरदार आई वडिलांना नावं ठेवलं तर. त्यांनी जन्म दिला, चांगल्या शाळेत टाकला आणि संस्कार करता. हेच खूप झालं. तुम्हाला आता दाखवायचं की मी आदर्श मुलगा कसा. बरोबर बरोबर. आवाज जर असा फुसका असेल ना, मी थांबून गेले. 8वावे रूप शिवरायांचा, 8वावा प्रताप शिवरायांचा, 8वावा साक्षेप. यशवंत, कीर्तिवंत, न्यायवंत, नीतिवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. आपण हात वरती करायला सांगितलं. तुम्हाला मजा आली ना, आवडलं ना. चला मी कशी घडली आणि माझं
शिवबा कसं घडवायचा तो दिवस होता बायांना ऐका मी तारीख विचारणार नाही बरं 6 जून 1674 सारे मावळे आणि साऱ्या स्त्रिया 9 मला सुरू केला निकमी भूषण पोळा घातले राजांचा इंद्रजिनी जंबल हिंदू पाद पदशः सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज शिव छत्रपती महाराज की जय महाराज की जय महाराज की जय इंद्रजिनी जंभ पर माधव सुरंग पर इंद्रजिनी जंभ पर माधव सुरंग पर इंद्रजिनी जंभ पर माधव सुरंग पर रावणस्य धम्म पर रावणस्य धम्म पर रघुकुल राज है रघुकुल राज है जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी दामाद्रुमदंड परीची तामृग झुंड पर दामाद्रुमदंड परीची तामृग झुंड पर भूषण वितुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है जैसे मृगराज है जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी तेजतम अंश पर कानाजिनी हंस पर तेजतम अंश पर कानाजिनी हंस पर जो मलिच्छ बंश पर जो मलिच्छ बंश पर शेर शिवराज है शेर शिवराज है जय भवानी जय भवानी बोलो जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय माता की जय छत्रपती शिवाजींना राज्याभिषेक पार पडला आणि ही सुंदर तलवार राजांना ही तलवार तुमचं रक्षण करेल. जनतेचा राजा आशीर्वाद राजे कितीतरी वेळ माझा राजा माझ्या पायांवर आनंदाश्रू ढाळत होता माझे पाय ओले झाले. राजाने नमस्कार केला आणि म्हणाला, राजमाता जाऊ तुमच्यामुळे हे स्वराज्य करावे. हे स्वराज्य जे लाभेल तुमच्यामुळे आम्ही म्हटलं नाही आमच्यामुळे काय रे एक बस सजग डोळ्यात तेल घालून बाळाचं रक्षण करणारी मी माता होते कुठे चुकला तर सांगणारी आणि कुठे चांगलं काम केलं तर कौतुक करणारी ही माता हे पालकत्व घराघरात एवढंच केलं. नाही माता तुम्ही होतात म्हणून राज्य व्हावे ही तो शेवटची इच्छा पण ज्या घरात उत्तम पालकत्व होतं त्या घरातली मुलं नक्कीच जिजाऊ आणि शिवबासारखी आहेत. आपले राजे काय म्हणाला आमचं हे तुम्ही धीर गंभीर माता होता म्हणून 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 आम्ही होऊ शकलो. इतका मातेला पित्याला मान देणारा असा बालक खरंच आदर्श आमची कूस धन्य झाली. इंग्रज रावलेलं हे गर्भातलं रोपटं आज विशाल वटवृक्षाप्रमाणे होता. मुलांना तुम्हाला माहित आहे वटवृक्षाची बी पेक्षा ती यापेक्षाही बारीक असते पण त्याच्या कुशीतून केवढा मोठा वटवृक्ष होतो ज्याचं वय किती असतं 400-500,000 वर्षांपूर्वीचेही वटवृक्ष आहे एवढीशी असते ती यापेक्षाही बारीक. म्हणजे तुम्ही स्वतः छोटे समजू नका तुमच्यातही एक अलख निरंजन म्हणजे आत्मपरीक्षण करा. तुमच्यातही बुद्ध आहे तुमच्यातही सावरकर आहे तुमच्यातही खबरदार इंग्रजांचे डोकं ठिकाणार आहेत का म्हणणारा
तेजस्वी बालगंगाधर टिळक आहे, तुमच्यातही शिवाजी आहे. बाळांनो, स्वतःला कमी आखू नका. आणि चला आपण ऐकूया पुढचा इतिहास. काय झालं, तुमच्यासारखी माता, वीर गंभीर शूरवीर माता परत मिळणार नाही या जन्मात. तुम्ही होतात म्हणून तर हे स्वराज्य झालं. ठरलेल्या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन केलं. नका असं म्हणून जगदंब जगदंब शहाजी राजांच्या शेजारी आपण निघतो. माझं प्राण पाखरू उडालं, पण मी परत तुमच्यासाठी बालकांना आले. आता ऐकायचंय मी कधी भेटले, मी परत आले. मी छोटीशी आता 5 वर्षांची. माझं गाव जम्बूद्वीपे भारत खंडे महाराष्ट्र राज्ये आणि त्याच्यातलं विदर्भ प्रांते. विदर्भात अशा 2 कन्या झाल्या आहेत. कोण आहेत? गोपाल कृष्णाची पट्टराणी रुक्मिणी अमरावतीची आणि विदर्भ कन्या जिजाऊ सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यातली. तिने जगाला शिवाजी दिला. अशा 2 तेजस्वी कन्या झाल्या आणि त्याच्यातली ही जिजाऊ. आज तुमच्याशी स्वर्गातून बोलायला आले. माझं बालपण मी थोडक्यात सांगते. 5 वर्षांची होती. माझे आई वडील कोण? 6 जून ही पार्टी हिला 100 पैकी 90 मार्क. 4 भाऊ दत्ताजी, अशोकजी, रघुजी आणि बहादूरजी. 4 भावांच्या पाठीवर मी 5वी कन्या आले म्हणून गावात गोंधळ, डहाका, अन्नदान, वस्त्रदान. 5 गावांना आनंदी आनंद झाला आणि 5 गावांच्या लोकांनी डहाका, गोंधळ हे डीजे 400 वर्षापूर्वी नाही आणि आनंदी आनंद सोहळा असा पार पडलाय. आणि आजीला म्हटलं, काकू ही मुलगी म्हणून माझ्याकडे आपल्या घरात असतो. आमचे भाऊ आहेत ना, ते करायचे किंवा जखमी व्हायचे तर त्यांना कोणतं मला म्हणतो फार्मसी होते का, जडीबुटी असे वैद्य होते, राजवैद्य. जडीबुटीच्या दवाईनी रात्रीतून याचा हात बरा व्हायचा. आणि एवढं शास्त्र प्रगत होतं. इथेच विमानाचा शोध लागलाय. असं विमान होतं की 4 लोक बसले, 1000 लोक बसले. सत्ताच होती. किती सत्ता होते का? आदिलशाह, निजामशाह तर होताच. आदिलशाहच्या याच्यात मी माझ्या शोभाला टाकलं. पण मी बालपणापासून ऐकत होती माझा बाप निजामाच्या रस्त्याच्या फिरायचे. बाबा का त्यांची गुलामी करतात? या वीजभर भाकरीसाठी या दुष्टांची चाकरी का करतात? जिजाऊ साहेब, तुम्ही लहान होते, इतिहास जाणून घ्या. आणि पुढे भोसलेंशी लग्न झाल्यावर मी भांडायची. शहाजीराजे भोसलेंची या वीजभर भाकरीसाठी या दुष्टांची चाकरी करू नका. हो, मला नाही आवडत गुलामीत. माझा हिंदुस्थान आहे, माझा महाराष्ट्र आहे. मी काय या मोगलांच्या निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, औरंगजेबशाही, बेदरशाही यांच्या हाती का मी लागावं? नाही, मला नको आहे. जिजाऊ साहेब म्हणायचे, राणी साहेब शांत व्हा, येणारा गर्भ काहीतरी करेल, येणारं बाळ काहीतरी करेल. आशीर्वाद झाला आणि पहिला मुलगा गर्भसंस्कार ते सुद्धा सांगते. त्या घरात गरोदर महिला आहे, तिला चांगलंच खायला द्या. तुमच्या भाषेत इंग्रजीमध्ये गुड चांगलं बघा, चांगलं. आपल्या शरीरात ब्रह्मांडातली शक्ती काम करते. आपण जो विचार करू तोच होतो आपण. म्हणून चांगला विचार करा. गुड आणि नेहमी मोठं स्वप्न बघा. ते स्वप्न माझ्या शोभाला काय होतं? 16व्या वर्षी जेव्हा शोभा झाला, 4 मुलं दिले. 16 वर्षी शोभा झाला, शिवनेरी गड सजला आणि राजांचं स्वागत झालं. ऐका, तो दिवस माणकांचा, हिऱ्यांचा, कौस्तुभाचा की अमृताचा त्या दिवसाला. अरे दुष्टांनो, हे दिल्लीच्या तख्ता तुमचा काळाला पुत्र जिजाऊ साहेबांना, पुत्र शहाजीराजांना नव्हे, पुत्र महाराष्ट्राला, पुत्र सह्याद्रीला नव्हे, पुत्र हिंदुस्थानाला झाला. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. तो दिवस इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे आणि मराठी पंचांगाप्रमाणे शक 1551 आनंद नाम संवत्सर शुक्रवार दिवस आणि तारीख इंग्रजी तारीख 19 फरवरी 1630 ला माझ्या शिवाचा जन्म झाला. आणि सुंदर तेजस्वी बाळ हातात घेतला. भविष्यती राजगुरु म्हणाले, वैद्य म्हणाले, पंडित आले होते, भविष्यकार आले. विशाल कपाळ, पाणीदार, तेजस्वी डोळे, सरळ नासिका. हा नक्कीच जिजाऊ राणीसाहेब मासाहेब मोठं कार्य करणार, दुष्टांचं निर्दालन करणार. म्हणतात लहानपणीच आईबाबांना समस्त मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. घालून मातेने रक्षण केलं पाहिजे. एकदा आता तर पंख लवकरच फुटतात. एकदा पंख फुटले की बाळ हिटत. बाळाला म्हटलं, हे आपलं कुलदैवत आहे, बस रे पूजेला. नाही बसणार. आपलं कुलदैवत ऐका, तुमचं सुरक्षा चक्र कोलगेट सुरक्षा चक्र नाहीये.
हे टीव्ही मध्ये दिसतं. तुमचं सुरक्षा चक्र आहे आपल्या घरातले कुलदेवता. कुलदेवता म्हणजे ऋषी मुनींपासून तुमच्या कितीतरी पिढ्या आजोबा पंजा त्यांनी तुमच्यासाठी कष्ट केले. त्या घरात तुम्ही जन्म घेतलाय त्या कुलदेवतेला नमस्कार. पहिला नमस्कार आम्हाला शिवाजी रामेश्वरला हाताला. दुसरा नमस्कार भारत मातेत राहतो त्या जमिनीचं तुम्ही नमस्कार करा. कृतज्ञता पूर्वक आमच्या हिंदू शास्त्रात आहे कृतज्ञता. हात देवाने हात दिलाय. कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूलेति गोविंदम प्रभाते कर समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विश्वपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं चमस्मने. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सूर्याचं ते ज्या घरात सूर्याला अर्घ्य दिला जातो ते तेज त्याचे सगळे जीवन सतत पुरुष म्हणून शेतकऱ्याला कुठलाच रोग होत नाही कारण तो सतत सूर्यप्रकाशात राहतो. आणि आजकाल एसी आले आणि आम्ही सगळे म्हणतात प्रत्येकाला डॉक्टरची चंदी लागू नये. दर महिन्याचे 5,000 रुपये महिना डॉक्टरांची मदत. त्यामुळे जेवढं तुम्हाला नॅचरल राहता येईल नैसर्गिक राहता येईल तेवढं राहा आणि आनंद घ्या. जो शिवाजीने तयार केला काय दिलं त्याला कानपट्टा घोडसवारी तलवारबाजी सगळे शिवाजीला शिकवताना मी भूतीसाठी महाभारताचे पान मातृभक्ती पितृभक्ती देवदेश धर्म प्रीती बाळकडूचा जुनिया बाळवी निर्भय वृत्ती. देवदेश धर्मासाठी प्राण घेतला हाती शूर मी सरदार कमाला काय कुणाची भीती. आता शोभा 12 वर्षांचा झाला. काय म्हणाला महाराणी पद्मिनी कोण होती. अरे अल्लाउद्दीन खिलजीनी स्वार केला आणि पद्मिनीने जोहार केला. जोहाराची कथा ऐकली आणि धगधगता शोभा रडला. किती एक नाही दोन नाही शेकडो नाही 1000 ने 8000 स्त्रियांनी अल्लाउद्दीन खिलजीनी राजा रतन सिंगाला एक कप्तानी मारलं आणि महाराणी तेजस्वी या दुष्टांच्या जनांखाली की बेगम होण्यापेक्षा मी माझा देव या अग्नीच्या स्वाधीन 8000 स्त्रियांनी या भारतात बलिदान केलं. शिवाजी राजे प्रभूंची कथा ऐकून रडले आणि 16व्या वर्षी शपथ घेतात. काय खबरदार कोणत्याही स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिच्या पत्राला कोणी हात लावला त्या शेंढाला त्याची मिशी कापा एक पाय कापा हात कापा आणि त्याला वेशीवर टांगा. आणि ही सजा दादाजी शिर्के पाटलांना दिली. म्हणून म्हणतात सुभेदाराची चुकून सून तंबूत आली सुंदर होती म्हणे केवढी गोरी पान केवढी सुंदर. पण काय म्हणतात तिला आई म्हणून तिची खणा नारळानं पैठणी देऊन अशी भरा आम्ही सुंदर झालो असतो बदलून छत्रपती. अशी आमची आई असती आम्ही सुंदर एवढे तेजस्वी झालो असतो. माझा राजा 50 वर्ष जिंकला पण जगला पण 35 वर्ष जगला होता. हो किती कष्ट असेल किती कष्ट. जीवन पूर्ण देशासाठी वाहिलेला शोभा आता 16 वर्षांचा झाला आणि हर हर महादेव 10वी 11वीचा शोभा शपथ घेतोय या देशाला स्वराज्य आणण्याची शक्ती हे महादेवा माझ्यात दे. आणि बस शिवाजीने शपथ घेतली महाराज शोभा मित्रही चुकला नाही. लहानसा शोभा मला म्हणतो तो तोरणागर अहो साहेब आम्ही जिंकून आणणार. तो तोरणागर मागे नका पाहू ते नाही CMIDC तो तोरणागर आम्ही जिंकून आणणार. आणि बस शोभानं हा तोरणागड जिंकून आणला आणि 8च दिवसात मावळले. अहो साहेब आम्ही तुम्हाला बक्षीस दिलं. 16 वर्ष रात्र रात्र त्याला मरमपट्टी केली तेव्हा स्वराज्य मिळालं. अश्रू फुलं झालीत माझं लहानसे हे मावळे यांच्यावर मी मायेप्रमाणे प्रेम केलं. तुमचं काय आपलं तो बापेन दुसरं तुझं तिथे जिजामातेने अपप्रभाव केला नाही. सगळ्या जातीच्या मुलांना शिकवलं. लहानपट्टा घोडसवारी तलवारबाजी तेव्हा कुठे मावळे 18 प्रगत
या राज्यात या स्वराज्यात कुणाचा बाप कुणाचा माय कुणाची आता कुणाचा भाऊ कुणाचा चुलता त्यांची आहुती पडली. शिवाजीने इतकं स्वराज्य निर्माण नाही केलं. नेहमी अंगठा काहीच करत नाही. मूठ पक्की असली तर ही मूठ काहीही करू शकते. नेहमी लक्षात घ्या, आपली संघटन कुठली असो, शाळा असो, संस्था असो, संघटना असो, महिला मंडळ असो, त्याच्यामध्ये जो नायक आहे, जो कॅप्टन आहे, त्याला सगळ्यांना घेऊन चालता आलंच पाहिजे. आणि तेव्हा कुठे कोणतंही आपलं ध्येय साध्य होतं. आणि स्वराज्याचं ध्येय साध्य झालं. असे किल्ले गड किल्ले जिंकत 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 आता शिवबा 25 वर्षाचा झाला. कोण आहे शहाजी काटपुरा? अली आदिलशहा अल्लाला प्यारा झाला होता. त्याची बेगम होती आणि संतापली. अफजल खान नावाचा दुष्ट सरदार ज्याने आजवर हजारो हिंदू महिलांना बाटवून जहाजावर विकलं. सिरियात, अफगाणिस्तान मध्ये विकल्या. हिंदू मुलींना बोहल्यावरून पळवून नेलाय. हजारो शेतकऱ्यांच्या कत्तली केला. असा मराधम दुष्ट प्राणी जो समाजात आहे, त्याच्याने समाज सखत असे ना, त्याचं निर्दालन असं भगवद्गीता सांगते. जशास तसे किट और टॅट. चारदा सांगले जो ऐकत नाही. आता तुम्हाला 3 गोष्टी सांगते. मी शिवाजीला सांगताय, तूच आहे माझा मोठा भाऊ संभाजी. मोठ्या भावाचं नाव संभाजी, त्याचंच नाव तो केला आणि त्याचंच नाव मी नातवाला केलं. मुलाला संभाजी. 4 माझे भाऊ आई रक्षाबंधनाला दुष्ट आदिलशहाच्या दरबारात त्याने मारले होते. याचा बदला तर घ्यायचाच होता, पण बदला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गनिमी कामाने घ्यायचं नाव सगळे. तुझं राज्य लई मोठं, लई कर्तबगार. सत्य गुरुचं काही केल्यानंतर कसं फाडलं त्या दुष्ट अफजल खानाला? धर्माच्या आड आलाय, त्याला मारलंच पाहिजे. त्यामुळे समाजाची कीड असतात. एक सडका आंबा पूर्ण टोपली खराब करू शकतो. त्या सडक्या आंब्याला फेकून द्या, कारण समाजाला त्याचा काहीच नाही. आणि जो समाजासाठी जगत नाही, तो जगणं त्याचं व्यर्थ आहे. कसं मारलं आहे का? नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. जिता जाता जणू सैतान, जिता जाता जणू सैतान. खान बोलले खाती ठोकून, खान बोलले खाती ठोकून. शिवाजीला टाकतो चिरडून, शिवाजीला टाकतो चिरडून. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. आता अफजल खान विजापूर कर्नाटकावरून निघाला. किती तत्काळ चांदीच्या विडा उचललेला आहे. हम लाएंगे शिवाजी को जिंदा मरता नाम अफजल खान कहते हैं. हम 7.5 फुट का शिवाजी यूं कभी जैसे खा जाएंगे. अरे तुला आमचा शिवबा काय वाटतो? आणि तसा अफजल खान निघाला. तुळजापूर भवानीची मूर्ती घेतली आणि आदळली. ये भवानी है तलवार में ना, इसको तो पैर के रोवून दिया जाएगा. आणि नुसतं फेकली नाही, तुकडे केले नाही त्या भवानीचे तुळजापूरला. या दुष्टानं तिला जात्यामधून भरून तिथे भोगाली ही पाप. कुठल्याच धर्माला नाव ठेवण्याचा अधिकार कोणी कोणाला दिला नाही. प्रत्येकाने आपापल्या धर्माचं नीट पालन करा आणि देशाचा अभिमान पाळलाच पाहिजे. आणि ज्यांनी खूप सूर घेतला. राज्य आमच्यावर केलं 1000 वर्ष, पण 1000 वर्ष हिंदूंना गुलाम म्हणून ठेवलं. आणि आला कोल्हापूरलाही तेच केलं. आया बहिणींच्या भूर लुटली, तंबू फुटले, शेतं जाळले, शेतकऱ्यांच्या बायकांना लव जिहादच्या आता लव जिहाद. तेव्हाच तलवारीच्या नोकावर बायका पळवल्या आणि भोगल्या. जनानखान्यात 1000 बायकांचा भोग घेत होता असा दुष्ट अफजल खान. पंढरपूरला आल्या. पंढरपूरचा पांडुरंग दिसला नाही का कोण ठेवला होता? तर तिथल्या बायकांना लग्न करून त्यांची धिंड काढली. त्यांच्यावर अत्याचार. इतके दुष्ट हे मन चिडून गेलो. तर संत रडत होते, अरे राजे शिवाजी, आपल्या धर्मासाठी काहीतरी करा, या भगव्या झेंड्यासाठी काहीतरी करा. राजे या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या शिवाजीच्या तलवारीवरची ताकद आली. आणि जसा प्रतापगडावर आला माझ्या शिवाजी रणनीती आपली होती. हे 4 मावळे या गाडी, हे 4 मावळे इकडे, आणि बस सगळा असा सुंदर तयार झाला होता. आणि त्या काळात पक्ष्यांचा आवाज कसा काढला म्हणजे शत्रू येत आहे. पक्ष्यांचा आवाज वेगळा काढला म्हणजे शत्रू गेलाय. आणि झाडावरून टाकून जमिनी हव्यानं मरायचंय त्याला. कारण 85 ऐका, उंटदळ, घोडदळ, हत्तीदळ 85 हजाराची सेना घेऊन अफजल खान सह्याद्रीच्या रांगातून तुळजापूर पंढरपूर करून प्रतापगडावर पुण्याकडे कूच केलं होतं. सुंदर प्रतापगडावर शामियाना टाकला होता.
आणि असा वाघिणीचा छावा आमच्या शोभानं काय केला ऐका आता वाघिणीचा तो छावा गनिमाचा कसा ठेचावा अंधेतीचा झाडला सांगावा डोक्यात कमी मुकावा अशा वाघिणीचा तो छावा असा अफजल खान समोर आहे या ये हमारे प्रतापगढ़ के जंगल में शामिया नामे शिवाजी बहुत खुश है ये जंगल झाड़ी में इतना सुंदर रेशमी शामियाना वाह हम आपको दूर आलिंगन लेना चाहते हैं शिवाजी जरा नजदीक आओ हम आपके पिताजी शाहजी राजे भोसले के परम मित्र हैं आप मेरे सहयोगी हो गए आओ जरा नजदीक आओ आणि खटकन त्यांनी डाव्या बगले शिवाजीला दाबलं आणि शिवाजीची मुंडकी डाव्या बगले दाबून आणि त्याला खटकन पाठीमध्ये खंजीर खुपसली तेवढ्या शिवाजीला प्रगाव कळलाय आणि जाताना राजमाता जिजाऊने काय दिलं होतं सांगा लोखंडी चिलखत लोखंडी चिलखत होतं आणि लपवलेली वाघ नखत तीक्ष्ण होती फाडतात आणि बिचवा होता तेवढ्यात काय केलं खानदाबी मान मानेला खानदाबी मान मानेला कटारीचा वार त्यानं केला कटारीचा वार त्यानं केला पण चिलखत भट अंगाला चिलखत भट अंगाला खानाचा वार फुका केला खान दरबडला शिवाजी को मारो काटो तेवढ्यात पोटा मंदी बिचवा घुसैला पोटा मंदी बिचवा घुसैला वाघांनी खच मारा मार करा फाडले पोटाला फाडले पोटाला रक्ताचा पाट वाहू लागला खानाचा कोठळा भाऊ आला तेवढ्यात खान मारो शुभाने जबाब दिया मैं उसको मारने वाला था इससे मुझे मार दिया आणि तेवढ्यात कसला मारतो त्याचं भूमिती हे धडा वेगळे केले आणि त्याला यमसदनी पाठवलं आणि प्रतापगडचे युद्ध इतिहासात अजरामर झालं आणि हा अभिनंदन शाही गाथा प्रतापगडचे युद्ध मराठी शाहीचा मांडला थाटजी जिरहाजी मराठी शाहीचा मांडला थाटजी जिरहाजी मराठी शाहीचा मांडला थाटजी जिरहाजी जी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय की जय की जय गेला अरे शिवाजी तो सब कहते रे अरे शिवाजी तो सब कहते लेकिन जिजाऊ कहे ना कोई इसे योगदान जब जिजाऊ कहने लगे ना तो हर घर में शिवाजी हर घर में शिवाजी दूसरा जननी राजमाता जिजाऊ आपला निरोप देतो